नमस्कार, आपण बघत आहात एनसीएस न्यूज। आज आपल्यासोबत सर्वांचे लाडके प्रेमळ स्वभावाचे युवकांचे प्रेरणास्थान बाळासाहेबांचे लाडके शिवसैनिक राजू शेठ जयस्वाल आहेत। सर, सर्वप्रथम आपलं एनसीएस न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। जय महाराष्ट्र। सर, एनसीएसच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातील नागरिकांना काय संदेश द्याल? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांना वंदन करून मी राजू भैया जयस्वाल, शिवसैनिक उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, मी एक माझ्या ज्यांना आदर्श मानतो सर्व संभाजीनगरच्या डॉक्टरांना मी अशी विनंती करतो का आपण संभाजीनगरमध्ये रुग्णांना ग्राहक म्हणून बघू नका, तर रुग्ण म्हणून बघा। कारण आज माझे शेतकरी बांधव असू द्या, माझ्या मराठवाड्यातील तमाम जनता असू द्या, आज सगळं सोनं नाणं मोडून आज शेती विकून ज्याचे बिल 8-8, 10-10 लाख रुपये आहे ते बिल भरतायत, तरी त्यांना रुग्ण म्हणून बघा, हे एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो। आणि आज महात्मा फुले योजनेची जनजागृती करणं ही काळाची गरज आहे। कारण आज आमचे मिलिंद सर जोशी असू दे या रवींद्र भोपळे सर असू दे, ते एकदम एकजुटीनं असं नंबर 1 काम आज महात्मा फुले योजनेचं संभाजीनगरमध्ये करतात, त्याचं मला सार्थ अभिमान आहे। माझ्याकडे लक्ष न ठेवता मी माझं काम आहे, मी माझं शिवसैनिक म्हणून काम करतो। सगळ्या तळागाळात आम जनतेला माहिती समजून सांगतो, रुग्णांना काय योजनेत बसतं काय नाही बसत, त्यासाठी कसं प्लॅन करावं लागतं, मुख्यमंत्री सहाय्यातून कसे पैसे येतात, कोणत्या आजार आले तर हे समजून सांगतो। हे माझं शिवसैनिक म्हणून कर्तव्य समजून सांगायचं, ते मी करतो। पण माझ्याकडे लक्ष न देता आपण या महात्मा फुलेची जास्तीत जास्त जनजागृती करावी। कारण आज इतकी हेळसांड होत आहे, आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये सुद्धा आज नोकर भरती व्हायला पाहिजे, ती नोकर भरती होत नाही। ज्यांना मृत्यूचे सर्टिफिकेट द्यायचे, कोणाला काय कामकाज आहे ते काम महिना 2-2 महिने असं लेट चाललं, त्याच्यामुळं सगळ्या लोकांना जिथं 50 रुपयात काम होतं त्यांना 1000-1000, 2-2 हजार रुपये लागू राहिले। ऑनलाईन काम पटापट होईल नाही, नोकर भरती नसल्यामुळं घाटीत अडचण, ही अशी सगळी अडचण येऊन टाकलेली। मी तमाम माझ्या जनतेला, माझ्या शिवसैनिकांना, मराठवाड्यातील आम जनतेला, मी गोरगरीब जनतेला अशी विनंती करतो का तुम्ही संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मला फक्त रिपोर्ट टाका, ते रिपोर्ट मी सगळ्या 50 हॉस्पिटलला टाकतो। जिकडं ते योजनेत बसेल, जिकडं कमी पैशात बसेल तिकडं मी पेशंट पाठवतो, हे माझं कर्तव्य आहे। बाळासाहेबाच्या आशीर्वादाने 20% राजकारण आणि 80% समाजकारण मी करतो संभाजीनगरमध्ये। आज उद्धवजीच्या आशीर्वादाने सर्व महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आउट ऑफ कंट्रीमध्ये बी माझं उद्धव साहेबाच्या आशीर्वादाने नाव आहे। मला सांगायची गरज नाही, मला फक्त इतकंच सांगायचं का संभाजीनगरची खासदारकीची सीट आम्ही पडलो आहे आणि त्याच्यात बऱ्याचशा चुका आमच्या आहे, त्या दुरुस्त करायचं काम आम्ही करतो आहेत। मला माहीत आहे येणारा काळ हा उद्धवजी बाळासाहेब ठाकरेचा असेल, येणारा काळ हा उद्धवजी बाळासाहेब ठाकरेचा असेल आणि आम्ही तनमन धनाने काम करून पुन्हा एकदा जोमाने संभाजीनगरला भगवा फडकवू। आणि 7 तारखेला माझे पक्षप्रमुख, आमचे हृदयस्थान आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व आदित्यदादा या सर्व मान्यवराचं आगमन संभाजीनगरमध्ये होत आहे, तरी मी त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो पूर्ण शिवसैनिकाच्या वतीने, आम जनतेच्या वतीने। आणि करोनात उद्धवजीनं कसं काम केलं याची सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे। आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ठिकाणी विधानसभेला उद्धवजीचे महाविकास आघाडीचे शिलेदार असतील त्यांना भरघोस मतांनी निवडून आणा। कारण येणारा काळ आपला असेल आणि सगळ्यात मोठं पाऊल जे उचलणारे उद्धवजी ते संपूर्ण शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी, तर शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी प्रथम ते पाऊल उचलणार आहे। जसं सरकार येईल तसं महाराष्ट्रातील सर्व जनतेची कर्जमुक्ती होईल, मी ठामपणाने सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।